नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कलिंगड या पिकाची लागवड करत असतात। तर कलिंगड पिकाची लागवड करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, त्यासाठी आपण व्हरायटी कोणती निवडली पाहिजे, हिवाळ्यासाठी व्हरायटी कोणती निवडली पाहिजे, ती का निवडली पाहिजे, त्याचबरोबर बेसल डोस कोणते टाकले पाहिजे, ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। कारण काय असतं की काही शेतकरी बियाणांची लागवड करतात किंवा रोपांची लागवड करतात। तर बियाणांची लागवड करत असताना किंवा रोपांची लागवड करत असताना आपण ट्रीटमेंट काय केली पाहिजे सुरुवातीला, हे फार महत्त्वाचं आहे। तर ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमची इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जे ही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील। तर शेतकरी बांधवांनो, कलिंगड या पिकाची लागवड करत असताना सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नेमकी व्हरायटी कोणती वापरायची हिवाळ्यासाठी। तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टॉपच्या 4 व्हरायटी सांगणार आहे, ज्या की हिवाळ्यासाठी अतिशय बेस्ट आहेत। तर त्यामध्ये पहिली व्हरायटी म्हणजे सिमॉन सीड्स या कंपनीची बाहुबली ही व्हरायटी। तर आता तुम्ही पाठीमागे जो प्लॉट बघत आहे, आत्ता जस्ट लागवड झालेली आहे ह्या प्लॉटची, तर ही व्हरायटी बाहुबली हीच आहे। आणि याआधीही मी एक कलिंगड पिकाबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या ॲग्रोवड्या चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे। त्यामध्ये तर मी संपूर्ण शेड्यूल दिलेला आहे। तोही प्लॉट जो आहे तो बाहुबली याच व्हरायटीचा आहे, तर तोही तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आणि आत्ताच ही जी लागवड केलेली आहे याबद्दलचीही मी तुम्हाला सुरुवातीपासून नियोजन सांगणार आहे। तर त्यामध्ये पहिली व्हरायटी म्हणजे सिमॉन सीड्स या कंपनीची बाहुबली ही व्हरायटी। यानंतरनं दुसरी व्हरायटी म्हणजे ऑर्डर सीड्स या कंपनीची विजय ही सीड्स। त्यानंतरनं तिसरी व्हरायटी म्हणजे DCS सीड्स या कंपनीची जिग्ना ही व्हरायटी। त्यानंतरनं शेतकरी बांधवांनो, चौथी व्हरायटी म्हणजे कलश सीड्स या कंपनीची मेलोडी ही। तर या चारींपैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी लावू शकता। तर लागवड करत असताना काही गोष्टी लक्षात घेणं हे फार महत्त्वाचं आहे। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की लागवड ही तुम्हाला मल्चिंगवरती करायची आहे। मल्चिंगवरती लागवड करण्याचं कारण असं की यामुळे तणांचा नियंत्रण होतं, त्याचबरोबर तण हे जास्त प्रमाणात वाढलं जात नाही। यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही मल्चिंग पसरवणार आहात त्याआधी तुम्हाला ड्रीपचा वापर करायचा आहे, की जेणेकरून पुढे जेव्हा तुम्ही वॉटर सोल्युबल खतांचा वापर करणार आहात साईज होण्यासाठी किंवा गोडी येण्यासाठी, त्यावेळेस तुम्ही ते खतं इझिली ड्रीपद्वारे सोडू शकता आणि पाण्याची ही बचत चांगल्या प्रकारे होते। तर ड्रीप आणि मल्चिंग हे तुम्हाला आवश्यक वापरायचं आहे। आता यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की लागवड करत असताना लागवडीमध्ये अंतर किती ठेवायचं, म्हणजेच 2 ओळींमधलं अंतर किती असलं पाहिजे आणि 2 रोपांमधलं अंतर हे किती असलं पाहिजे। तर शेतकरी बांधवांनो, 2 ओळींमधलं अंतर हे तुम्हाला 6 फूट ठेवायचं आहे आणि 2 रोपांमधील अंतर हे तुम्हाला 1.25 फूट असं ठेवायचं आहे, किंवा तुम्ही 1.5 फूटही ठेवू शकता। यानंतरनं महत्त्वाचं म्हणजे की लागवड करत असताना एकतर तुम्ही बियाणांची लागवड करू शकता किंवा रोपांची लागवड करू शकता, हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। तर आता तुम्ही बियाणांची जर लागवड करणार असाल तर तुम्हाला 300 ते 350 ग्रॅमपर्यंत एकरी बियाणं हे लागतं, किंवा जर तुम्ही रोपांची लागवड करणार असाल तर 5800 रोपं हे तुम्हाला एकरसाठी लागतात। त्यानुसार तुम्ही आता एकतर रोपं घेऊ शकता किंवा बियाणं घेऊ शकता। आता यानंतर पुढचं म्हणजे की बी लागवड जर तुम्ही करणार असाल तर त्यासाठी प्रक्रिया करणं हे फार महत्त्वाचं आहे, बीज प्रक्रिया करणं हे फार महत्त्वाचं आहे। आता समजा जर तुम्ही 250 ग्रॅम बियाणं घेणार असाल तर ते तुम्हाला प्रक्रियेसाठी 250 ml कोमट पाणी घ्यायचं आहे। 250 ml कोमट पाण्यामध्ये तुम्हाला 250 ग्रॅम बियाणं टाकायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला 25 ml सीड जर्मिनेटर टाकायचं आहे, की जेणेकरून सीड चांगल्या प्रकारे जर्मिनेट होईल, व्यवस्थित उगवलं जाईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला बीज प्रक्रिया ही करायची आहे। तर आता हे जेव्हा तुम्ही कोमट पाण्यामध्ये किंवा जर्मिनेटरमध्ये हे बियाणं टाकणार आहे तर ते तुम्हाला 2 ते 4 तास व्यवस्थित टाकायचं आहे पाण्यामध्ये, आणि नंतरनं सुकवून व्यवस्थित ड्राय करून त्याची तुम्हाला लागवड ही करायची आहे। किंवा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर रोपांची लागवड करणार असाल तर रोपांसाठीही तुम्हाला ट्रीटमेंट करणं हे फार गरजेचं आहे।
तर रोपांची ट्रीटमेंट करत असताना तुम्हाला डॉक्टर बॅक्टस डर्मस हे जे औषध मिळतं मार्केटमध्ये हे तुम्हाला घ्यायचं आहे. हे वापरत असताना हे तुम्हाला 500 ml जे औषध आहे हे 50 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही रोपांची लागवड करणार आहात त्यावेळेस रोपांची मुळं हे तुम्हाला पाण्यात 15 मिनिट बुडवून ठेवायची आहे आणि त्यानंतरनं लागवड ही करायची आहे. यामुळे काय होणार आहे की बुरशीजन्य जे रोग आहेत हे लागणार नाही आहेत आपल्या झाडांना. त्याचबरोबर 15 दिवस झाडं हे व्यवस्थित हेल्दी हे राहणार आहेत. आता यापैकी एकतर तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता, किंवा जर बी लावणार असाल तर बीज प्रक्रिया करू शकता, किंवा रोपं लावणार असाल तर रोपांसाठी ही प्रक्रिया करू शकता. आता यानंतरचा पुढचा पॉईंट म्हणजे की नेमकं बेसल डोस टाकायचं कोणतं. तर बेसल डोससाठी मी तुम्हाला एकरी प्रमाण सांगणार आहे, ते तुम्ही घेऊ शकता. तर बेसल डोस हा पुढील प्रमाणे, त्यामध्ये पहिलं म्हणजे नीम पेंट जी मिळते मार्केटमध्ये ही तुम्हाला घ्यायची आहे. ही घेत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला 200 किलो घ्यायचं आहे 1 एकरसाठी. यानंतरनं दुसरं खत म्हणजे 1846 हे वापरत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला 100 किलो असं घ्यायचं आहे. त्यानंतरनं तिसरं खत म्हणजे पोटॅश. तर पोटॅश घेत असताना हे तुम्हाला 50 किलो एकरसाठी असं घ्यायचं आहे. यानंतरनं शेतकरी बांधवांनो, चौथं खत म्हणजे मायक्रोइझा दाणेदार 4 किलो. तर मायक्रोइझा दाणेदार हे तुम्हाला 4 किलो एकरसाठी असं घ्यायचं आहे. यानंतरनं पाचवं खत म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे तुम्हाला घ्यायचं आहे. हे घेत असताना तुम्हाला याचं प्रमाण हे 1 एकरसाठी 5 किलो असं घ्यायचं आहे. आता हे जे मी तुम्हाला 5 खतं सांगितले आहेत हे तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून आपल्या प्लॉटला टाकायचे आहेत. यामुळे 100% झाडांची डेव्हलपमेंट असेल, ग्रोथ असेल, वेल असतील हे खूप छान प्रकारे वाढले जाणार आहेत. डेव्हलपमेंट चांगली होणार आहे. आणि यानंतरनं तुम्हाला कोणतेही खतं नंतरनं टाकायची गरज नाही आहे. नंतरनं फक्त तुम्हाला वॉटर सोल्युबल जे ग्रेड आहेत वेगवेगळे स्टेजनुसार ते तुम्हाला द्यायचे आहेत. आता ते खतं ते वॉटर सोल्युबल नेमके ग्रेड कोणते द्यायचे ही जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर मी आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती कलिंगड या पिकाबद्दलची सविस्तर माहिती सर्व अपलोड केलेली आहे. नक्की जाऊन तुम्ही तोही व्हिडिओ चेक करा. त्याचबरोबर मी यापुढेही शेड्यूल टाकतच राहणार आहे वेळोवेळी. तर ते व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या ॲग्रोवड चॅनल जर सबस्क्राईब केला तर तेही व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी बघायला हे मिळणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता की झेंडूच्या झाडांची ही मध्ये लागवड केलेली आहे. तर त्याचं कारण असं की यामुळे पॉलिनेशन हे चांगल्या प्रकारे होतं, परागीकरण होण्यासाठी मदत होते. माशा ह्या फुलांवरती येऊन बसतात आणि त्यामुळे पॉलिनेशन होण्यासाठी मदत होते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर या पुढचं आपल्या प्लॉटचं शेड्यूल बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका, की आपण प्रत्येक स्टेजनुसार आपल्या झाडांची काळजी कशा पद्धतीने घेणार आहोत, कशा पद्धतीने खतं सोडणार आहोत, आपण फवारण्या कोणत्या करणार आहोत, ही सर्व सविस्तर माहिती बघण्यासाठी आपला ॲग्रोवड हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल, जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी मदत होईल. चला तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते.